हिंदू धर्मामध्ये अनेक जे आहे संस्कार असतात, अनेक कार्यक्रम असतात, अनेक पूजाविधी असतात. या सगळ्यांसाठी पौराहित्य करण्यासाठी कुठंतरी जे आहे संख्या अपुरी पडते आहे. यामुळे विश्व हिंदू परिषदेने एक नवीन पाऊल उचललेलं आहे आणि एक निःशुल्क शिबिर खरं तर जे आहे यासाठी राबवलं जाणार आहे, जे संभाजीनगरमध्ये होणार आहे. यासाठी हिंदू धर्मातील सर्व जातीच्या लोकांना हे शिबिरात जो आहे सहभाग घेता येतो. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे मंदिर आयामचे अध्यक्ष आहे सांबरे सर आहे. सर, काय नेमका उपक्रम आहे हा आणि कशा पद्धतीनं सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली? असं आहे, विश्व हिंदू परिषदेची धारणा अशी आहे की पौरोहित्याचं प्रशिक्षण घेतलेला कोणताही व्यक्ती, मग तो कोणत्याही जातीचा असो, तो पुरोहित मानला पाहिजे आणि त्याला पौरोहित्याचा अधिकार असला पाहिजे. आणि त्यात आपण स्त्री पुरुष हा सुद्धा भेद मानत नाही. हिंदू समाजातले जे 16 संस्कार आहे ते 16 संस्कार करण्यासाठी सर्व जाती जमातीमध्ये ओढा वाढलेला आहे आणि याची पूर्तता करण्यासाठी सगळ्या जातीमध्ये जमातींमध्ये पौरोहित्यांची ज्याला इच्छा आहे आणि याचं कुठेही या शास्त्रात बंधन नव्हतं आणि व्यवहारात पण बंधन नव्हतं, पण ही एक गरज निर्माण करण्यासाठी प्रशिक्षित ज्ञानवान, ज्याला पूर्ण प्रोसेस माहिती आहे, चांगलं पाठांतर आहे, अशी एक व्यवस्था उभी करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि सर्व जातीच्या पुरोहित होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींचं यात स्वागत आहे. कुठेतरी असं सुरुवातीला असं टीका केली जाते, फक्त ब्राह्मणच लोक हे सगळे करू शकत होते, त्यामुळे तुम्ही एक नवीन दार खुले केलेले आहे. हिंदू धर्मातला कुठलाही जातीचा व्यक्ती हे सगळं करू शकणार आहे? प्रश्नच नाही. हिंदू समाजामध्ये आजही तुम्हाला सांगतो की ब्राह्मण पुरोहितांची संख्या इतकी कमी आहे की हिंदू समाजाच्या सर्व घटकांचं पौरोहित्याचं काम ते पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजही आपल्या सगळ्या जनजातीमध्ये सुद्धा पौरोहित्याचं काम करणारी वेगवेगळी मंडळी आहेत. अनेक देवळांमध्ये ज्याला आपण अर्चक म्हणतो, देवाची पूजा करणारे सगळ्या समाजाची लोक आहेत आणि हे काही सुशिक्षित लोकांच्या डोक्यातला किडा आहे की पुरोहित म्हणजे ब्राह्मण. वस्तुतः असं हिंदू समाजामध्ये नाही. त्यामुळे ते पुन्हा नवीन लोकांच्या डोक्यातून काढून सगळ्यांना प्रशिक्षित, ज्याला आपण कुशल म्हणतो, कौशल्य विकास त्याचा व्हावा, या अर्थाने व्यवस्था केली आहे. त्यामुळे जो छोटं मोठं काम करतो तो पण याच्यात येऊ शकतो, ज्याला नव्याने पौरोहित्य शिकायचं आहे तो पण करू शकतो. त्याचा आपण एक चांगला अभ्यासक्रम केलेला आहे आणि लग्न असेल, मुंज असेल, वास्तू असेल, अंत्यविधी असेल, असे सगळे विधी त्याला आपण इथे शिकवणार. खरं तर सर, हा उपक्रम 10 दिवसाचा आहे, त्यामुळे एवढ्यानं होणार आहे का? पुढे कसं प्रशिक्षण केलं जाणार आहे? वेदांचा अभ्यास आहे, श्लोक आहे, मंत्र आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही. यात कसं आहे की ज्याला आपण पहिला परीक्षा आपण म्हणूया, यात ज्यांची जशी रुची राहील त्यांना अगदी तुम्ही 1 वर्षाचा कोर्स, 6 वर्षाचा कोर्स, 12 वर्षापर्यंत अशा सगळ्या व्यवस्थेत आपण यांना नंतर घेऊन जाऊ, जशी त्याची रुची असेल. पण आपण दृष्टी अशी ठेवली आहे की ग्रामीण भागात जिथे कोणी पोचत नाही अशा वर्गामध्ये हिंदू धर्माचे विधी होण्याची किमान व्यवस्था याच्यातून उत्पन्न व्हावी, हा आपला प्रयास आहे. कुठेतरी यातून त्या व्यक्तीला सुद्धा उत्पन्न मिळणार आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं एक प्रकारे हा नवीन व्यवसाय का होईना आत्मनिर्भरता त्याच्यामध्ये निर्माण होते. अगदी बरोबर बोलले. याच्यातून त्याला एक चांगलं उत्पन्नाचं साधन तर होईलच, पण त्याला सन्मान पण प्राप्त होईल. त्याला आपल्याला माहीत आहे की पुरोहित आणि अर्चक याला सन्मानपूर्वक दक्षिणा दिली जाते, त्यामुळे त्याला सन्मान पण प्राप्त होणार आहे, त्याचं प्रतिष्ठा वाढणार आहे आणि त्याचं उपजीविका पण याच्यातून चालणार आहे. यापूर्वीसुद्धा असे उपक्रम झाले आहे का? नाशिकमध्ये तुम्ही सांगितलं 500च्या वर जवळजवळ झालेले आहे. संघाच्या धर्मजागरण विभागातर्फे गेल्या 12 वर्षापासून महाराष्ट्रात हा प्रयोग चालतो. मध्ये कोरोना काळामध्ये 2 वर्ष चालला नाही आणि 500च्या वर पुरोहित प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहे. काही प्रत्यक्ष पौरोहित्य करतात, काही आपला व्यवसाय सांभाळून पौरोहित्य करतात, काही हा संस्कार घेऊन आपल्या समाजामध्ये एक चांगलं वातावरण, चांगलं कार्य करतात. सर, आता या 10 दिवसाच्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जातीचे लोक खरं तर आलेले आहे? म्हणजे हिंदू धर्मात जरी असले तरी कुठेतरी बंधनं होती पूर्वी. नाही, आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या याच्यात दैवज्ञ आहेत, गुरव समाज आहे, मराठा समाज आहे, लेवा पाटील समाज आहे, चांभार समाजाचे पण व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत आणि अगदी म्हणजे विदर्भ आहे, देवगिरी आहे, अगदी सिंधुदुर्गापासून लोकांनी नोंदणी केलेली आहे. पुढच्या काळात हे कुठल्या कुठल्या भागात होणार आहे? मला आता पहिल्यांदा आपण आता यावर्षी पहिल्यांदा हा प्रयोग इथे एका प्रांतात करतो आहे, पण विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, गोवा आहे, या 5 ठिकाणी याचे स्वतंत्र वर्ग आपण पुढे करू.
नक्कीच कुठेतरी हिंदू धर्मामध्ये अनेक संस्कार पूजाविधी असतात. त्या पूजाविधी करण्यासाठी हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खरं तर विश्व हिंदू परिषदेने दारं खुली केलेल्या या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनसुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.